सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आजच्या या वक्तृत्व स्पर्धेसाठी जो विषय आहे तो खरोखरच ज्वलंत घडामोडींवर आधारित आहे. विषय आहे मी पुढारी झाले तर. हे वाक्य ऐकून आपल्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असेल, कारण आपण राजकारणाकडे असे बघतो की राजकारण आणि आपला जणू काही संबंधच नाही. कारण राजकारणाकडे बघण्याचा सध्याचा दृष्टिकोन नकारात्मक झालेला आहे. परंतु देशाचा आणि एकूणच समाज व्यवस्थेचा विकासाचा मार्ग राजकारणातूनच जातो हे आपण सर्रासपणे विसरत चाललो आहोत. गावखेड्यांपासून तर शहरांपर्यंत वसलेला माझा भारत देश कला, संस्कृती, प्रथा, परंपरा आणि विविधतेने नटलेल्या देशातील नागरिकांना घडवते. देशाचा जर विकास करायचा असेल तर चांगले शिक्षित, अभ्यासू, जाती धर्मांना समान मानणारे राज्यकर्ते निवडून देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी व कर्तव्य आहे. याची प्रत्येकाला जाणीव होणे गरजेचे आहे. वयाचे 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर आपल्या सगळ्यांना मतदानाचा पवित्र अधिकार संविधानातून घटकाकारांनी दिले आहे. पण आपण त्याचा वापर खरंच विचार करून करतो का? तर मला वाटते काही प्रमाणात अजिबात नाही. मी पुढारी झाले असते तर गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत त्यांच्या जीवनातील आवश्यक घटक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील. त्यांना सर्वांना चांगले शिक्षण, आरोग्य, घरगुती वस्तू, महागाई, रस्ते, लाईट, नळ, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, आरोग्याच्या सुविधा व उत्तम दर्जाचे शिक्षण सर्वांना आपापल्या ऐपतीप्रमाणे किंवा शिक्षणाप्रमाणे रोजगारी काम मिळेल याकडे मी जातीने लक्ष देईन. व्यसनधीनता वाढत चालली आहे, यावर आळा घालण्यासाठी मी कठोर कायदे करेल. स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणी किंवा पुढारी यांमध्ये मोठी तफावत किंवा दरी निर्माण झालेली आहे. ज्या लोकांनी स्वातंत्र्यामध्ये भाग घेतला त्यांनी कोणतीही ईर्ष्या, लोभ, माया, मोह, सत्तेची आकांक्षा न बाळगता फक्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी राजकारण केले. अगदीच नाव घ्यायचे झाले तर महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपत राय, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, हुतात्मे झालेले राजगुरू सुखदेव, भगतसिंग आणि सामाजिक कार्यात लढा देणारे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देश आणि समाजासाठी राजकारण केले. तेव्हा जाता जाता मी पुन्हा म्हणते की या सर्व व्यवस्था बदलण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील. कारण हा देश आणि हे स्वातंत्र्य आपल्याला फार कष्टाने मिळालेले आहे. प्रत्येक नागरिकाने बुद्धीने विचार केला पाहिजे असे मला वाटते. या नव्या दिशाचे, नव्या उषाचे गीत हे सूर गाती. या नव्या दिशाचे, नव्या उषाचे गीत हे सूर गाती. या मंगल देशाचे भविष्य आपल्या हाती. या मंगल देशाचे भविष्य आपल्या हाती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय शाहू, जय जिजाऊ. धन्यवाद.